राशी, तुला दुखतेय का ग? तुला तुझ्या आईने मारलं होतं ना? प्लीज रडू नकोस ना. असीम, तुला तुझी आई मारायची? नाही, माझी जर चूक झाली आणि तेव्हा जसं मला निविता समजावते ना, तसंच सेम एकदम माझी आई पण मला समजवायची. माझ्या आईने मला कधीच मारलं नाहीये. मग आईने मला का मारलं? माझी काही चूक नसताना. मी कोणाच्या खोड्या पण काढल्या नव्हत्या. तू बघितलंस ना किती रागवली ती माझ्यावर. जर निवी काकीने थांबवलं नसतं ना, तर आईने मला स्केलने मारलं असतं. पण तू क्लासला बसलीस म्हणून तुझी आई एवढी चिडली? हो, पण तू तर अभ्यासच करत होतीस ना. मग राशी, ऐक ना. राशी, राशी, इकडे ये. ऐक ना, मी तुला एक गोष्ट सांगू. तू ना तुझ्या बाबांना तुझ्या आईची कंप्लेंट करून टाक. करेक्ट. बाबांना आईची कंप्लेंट केलीच पाहिजे. असीम, जेव्हा आपण चुकतो तेव्हा आई आपल्याला शिक्षा देतेच, आणि जेव्हा मोठी माणसं चुकतात तेव्हा त्यांना कोण शिक्षा देतं? देव बाप्पा. तुला माहितीये, जर कोणी कोणावर जास्त चिडलं, मारामारी केली, तर देव बाप्पा त्याचे दोन्ही कान कापून टाकतो. मग त्याला काहीच ऐकू येत नाही. काय करताय दोघं? काय नाही. राशी, तुला वाईट वाटलं ना ग? राशी, तुझी आई तुला ओरडली असेल तरीही तू तिच्यावर रागवू नकोस बाळा. मी नाही रागवणार आईवर. आईला फक्त देवबाप्पाच शिक्षा करणार. मोठी माणसं चुकली ना, तर देवबाप्पाच त्यांना शिक्षा करतो. असं नाही बोलायचं बाळा. हे बघ, आईला शिक्षा झाली तर तुला आवडणार आहे का? चालणार आहे तुला? मग असा विचार नाही करायचा. तुला काही नाही आवडलं तर बोल ना आईशी. आपल्या आईबाबांची एखादी गोष्ट आपल्याला पटत नाही तेव्हा आपण बोलायचं त्यांच्याशी. आपल्याला काय वाटतंय ते सांगायचं त्यांना. करशील ना? हो. गुड गर्ल. बरं, चल तर तुझा अभ्यास कर. चला, आपला होमवर्क राहिलाय. हो. धन्या, एवढं टेन्शन नको घेऊस रे. पैशाची सोय होईल ना. आपण करू काहीतरी. निवी, सॉरी, तुला एक सांगायचं विसरलो मी. मगाशी ना मला काही माणसांचे फोन आले होते. ट्युशनसाठी चौकशी करत होते. मी म्हटलं जे काय ते तुम्ही निवेदिता मॅडमशी बोलून घ्या. निवी, मी ना आता एक चौकशीसाठी एक वही करणार आहे. म्हणजे त्यात नंबर्स, नावं हे सगळं लिहिणार आहे. म्हणजे कसं तुला कॉन्टॅक्ट करायला बरं ना. असीम, तुझी निविता आता फेमस होतीये. हो. निवी, तू त्यांच्याशी बोलून घे. मी तुला नंबर देतो. हे घे. ह्या सगळ्या मुलांना आपल्याला ट्युशनला नाही घेता येणार रे. का? म्हणजे एवढ्या मुलांना घरी नाही बसता येणार. जागा कमी पडणार आहे. अगं पण हे बघ, आपण घरातलीच माणसं खूप आहोत. त्यात अजून ही मुलं नाही मॅनेज होणार रे. मग तू खाली गॅरेज मध्ये घेतेस का? काय धन्या, गॅरेज मध्ये कसं शिकवणार मी? दिवसभर तुमचं पण काम सुरू असेल ना, आणि मुलांचं लक्ष विचलित होईल रे. गॅरेज मध्ये नाही शिकवता येणार. मग आपण एक गाळा भाड्याने घेऊया. हा, ट्युशन तर चालू आहे, मुलं येतात, पैसे पण येतील. नाही धन्या, हा खूप जास्त खर्च होईल. म्हणजे बघ ना, आपल्याला डिपॉझिट द्यावं लागेल, भाडं भरावं लागेल, अजून मुलांच्या फीस पण आल्या नाहीयेत. ही खूप मोठी रिस्क होईल. अगं मोठं काहीतरी करायचं असेल तर रिस्क घ्यावीच लागते. मी तर म्हणतो तू रिस्क घे. आपण मध्यमवर्गीय लोकांना रिस्क घ्यायलाच घाबरतो. बाकीचे बिझनेसवाले बघ कितीही मोठी रिस्क घ्यायला तयार होतात. का उडी मारल्याशिवाय पुढे कसं जाणार नेवी? पण धन्या, पैशाचं सोंग नाही आणता येत. अंथरूण पाहूनच पाय पसरणं हेच योग्य आहे. हो, पण कधीतरी पाय पसरायचे म्हणून मोठं अंतरुण घेतलं तर काय बिघडलं?
सोडणार नाहीये तुला निवेदिता मी. मला कामाला लावलंस काय? अश्विनी, तू शिरा करतेस? तू साजूक तूप, केळ, सागर संगीत शिरा चाललाय? तू करतेस? तुम्हाला काय वाटलं मला बनवता येत नाही शिरा? नाही, काही आठवत नाही ग. लग्न झालं नवीन नवीन तेव्हा 2-3 वेळाच केला होतास ना. त्यानंतर सुरू झालं तुझं सरकारी कर्मचारी. तू का करतेस पण? आदेश आहे तसा साजूक तुपातला शिरा बनवायचा म्हणून. आदेश कोणी दिल? यांनी? अजिबात ऐकू नकोस हं यांचं. गोड खायला निमित्त हवं असतं, आणि तसंही आज काय आहे गोड करण्यासारखं? आई, बाबांनी सांगितलं नाहीये. तुमच्या लाडक्या धाकट्या सुनेनं सोडलाय आदेश. निवेदिताने? आणि तू तो आदेश पाळतीस? काय करणार? तिला कळले कुठून तरी की धन्याच्या गाडीला जे काही स्क्रॅचेस उठले होते ना, ते मी केलेत. काय? हो, आणि तिच्याकडे कुठला तरी पुरावा आहे. आणि हे सगळं घरच्यांना तिने सांगू नये असं वाटत असेल मला, तर ह्या भिकारड्या मुलांसाठी शिरा बनवायचा आहे मला साजूक तुपातला. पण कसे मिळाले तिला पुरावे? तेच तर कळत नाहीये ना. माझे हात दगडाखाली आहेत ना, काय करणार? वाव, छान वास येतोय. शिरा बनतोय. ए, कलकलाट करू नकोस. बघितलंस अश्विनी? वास नाही आला की आला लगेच भिकारडा. काय मालती आजी, तुम्ही मला भिकारी का म्हणताय? मी रस्त्यावर नाही राहत, मी तर घरात राहतो. माझे जीजू आणि ताई दोघही पैसे कमवतात, तेही मेहनत करून. भिकाऱ्यांसारखं सगळ्यांसमोर हात पसरून नाही. ए, तू मला जास्त अक्कल शिकवू नकोस हं? तुला तर आता मी अरे तिकडे का उभा आहात? या या, ताई येईलच आता. या. आसिम, आज आम्हाला स्कूलमध्ये तीच गोष्ट शिकवली जी निविताईनी परवा आपल्याला शिकवलेली ती. वा, म्हणजे ती गोष्ट तुला आधीपासूनच माहिती होती? हो, म्हणून मला पटकन समजली. छान. शाळेत गोष्ट पण शिकवतात? हो तर. गुंजन, आता तू पण लवकरच शाळेत जाशील. पण कसं? अगं, निविताई आहे ना, तू नको काळजी करूस. चला, ताईंनी काल जे अभ्यास दिला होता तो करा. गुंजन, हे जे मार्कर आणि बोर्डवर लिहि जे ताईनं तुला काल शिकवलं होतं ते. आकार. अश्विनी, चांगला कर हं शिरा. सगळी मुलं खाणार आहेत. काय? हीच वेळ या पोरांना अद्दल घडवायची. मिसळ काहीतरी शिर्यात. पुन्हा ही पोरं इथे फिरकता कामा नाहीत. आई, असं नाही करता येणार. का? शिक्षा म्हणून निवीने हे काम दिले मला. त्यात आणखीन कुठे ती ब्लॅकमेल करते मला, माहिती ना तुम्हाला. मग घाल तो शिरा त्या पोरांच्या नारड्यात. याले फडके बाईंकडे जाऊन. आई, मासळी बाजार करून ठेवलाय नुसता. शांतता म्हणून कशी तरी. आता दुपारचं त्या फडके बाईकडे जायचं. झोपली बिपली. धर्मशाळा करून ठेवली घराची. चप्पल माझी शोधायला लागते मला. कुठली रस्त्यावरची पोरं घरात आणून बसवली आहेत कोणास ठाऊक. ट्युशन घेऊ नको सांगत होते. घर माझं आणि मनमानी हिची. हिला तर ना आता दाखवते चांगली. फेकूनच देते या सगळ्या चपला.
मालतीबाई काय करताय तुम्ही? त्या लहान मुलांच्या चपला आहेत, कुठे नेत आहे? कुठे नाही ते मग त्या चपला हातात घेऊन काय करताय तुम्ही? ते धन्या, त्या कशाला चपला कुठे घेऊन जातील? अरे त्या तर चपला लावत होत्या, हो ना सासूबाई? लावून ठेवताय? हो, तुला काय वाटलं? लावत होतात ना तुम्ही सासूबाई? सासूबाई खरंच आहो, तुम्ही किती चांगल्या आहात हो. हो हो, ते बघितलंच धन्या, मी तुला सांगत होते ना. अहो काय आहे ना, मी मुलांना सांगते की रोज नीट काढून ठेवत जा चपला. काय आहे ना, ते लहान आहेत ना मुलं, पटकन येतात, कसेही चपल्या काढतात आणि आतमध्ये पळून जातात. मी आज त्यांना सांगेन की उद्यापासून नीट रांगेत काढून ठेवायच्या आहेत चपला. फक्त आजचा एकच दिवस लावा प्लीज. हा, थँक्यू सासूबाई. अरे मी इथे काय थांबले, ती मुलं वाट बघत असतील, मी येते. हा, असीम, असं करतात का? अश्विनी मावशीने किती प्रेमाने शिरा केलाय तुमच्या सगळ्यांसाठी. मग पहिला घास कोणाला भरवायचा? तिला भरवायचा ना? चल. असीम, तुला थँक्यू म्हणायला पाहिजे ना? हो. मग ये. थँक्यू अश्विनी मावशी. नकोय, नकोय मला. तुला नकोय? नक्की नकोय? का ग? आता खा मुलांनो. सगळ्यांनी पोटभर खा. अश्विनी वहिनींनी खूप केलाय शिरा. अश्विनी वहिनी, या लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितलास का? अगं बघ ना, सगळे किती खुश दिसतायत त्या छोट्याशा गोष्टीमुळे. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुझ्यामुळे आलाय का? तुला छान नाही वाटत आहे का? अगं ह्यातच खरा आनंद आहे, दुसऱ्याला त्रास देण्यात नाही. पास झालं निवी. तुझी लायकी नसताना खूप सहन केलं मी तुला. आता तर आनंद विसरच तू. या मुलांचं माहित नाही, पण तुझ्या आणि तुझ्या भावाच्या चेहऱ्यावर तर आता आनंद टिकूच देणार नाहीये मी. बाबा, तुमचे केस किती पांढरे झालेत. हो ना. बाबा, एक दिसला, काढू का? नको नको हा राशी, तू एक काढलास ना ते बाजूचेच अजून पण पांढरे होतील. नको. दाब दाब जरा दाब. हा बरं वाटतंय दाब.
बाबा, हम्म, काल रात्री तुम्ही उशिरा आलात हम्म, आणि सकाळी लवकर निघून गेलात ना. हम्म. तुम्ही मला भेटला का नाही? सॉरी बेटा, रे काम बघ ना, एवढं आलंय ना, कामाचीच धावपळ आहे. सॉरी. राशी, हे राशी, राशी, ये, काय झालं? सांग ना, काय झालं? तुम्हाला काहीतरी सांगायचंय. सांग ना, काय झालं? भांडणं झाली का कोणाशी? बाबा, हं? तुम्ही आईला ओरडाल? आईला? आईला का ओरडायचं? बाबा, मी ना निवी काकीच्या ट्युशन मध्ये बसले होते. मी मस्ती नाही केली, दंगा नाही केला, मी कोणाच्या खोड्या पण नाही काढल्या, पण तरी पण आईने मला खूप मारलं. मारलं? हो, माझी काहीच चूक नसताना मला मारलं. आणि बाबा, आईने ना सगळ्या स्टुडंट समोर मला धपाटे घातले. आई माझ्यावर चिडली सुद्धा. आणि ना आईने ना राशी झोपलीस का ग? झोपली काही? बरं झालं, तुमचं आटपलं का? मला पण खूप झोप आली आता. अश्विनी, तू राशीला मारलंस? तुम्हाला कोणी सांगितलं? मी प्रश्न आधी विचारलाय. तू तिला मारलंस का? मी चुगली केली तुमच्याकडे. ते महत्वाचं नाही की कोणी मला सांगितलं. तू तिच्यावर हात उचललास? अबे काय सीन क्रिएट करताय? हा, आई आहे मी तिची. मुलांचं चुकलं की जरा धाकात ठेवायचं असतं त्यांना, आता शेफारतात त्या सीम सारखी. म्हणून तू तिला मारशील? एखाद दुसरा फटका मारला मी, एवढं नसेल लागलं तिला. आई, तू खोटं का बोलतेस? आईने मला खूप जोरात मारलंय या. आणि ना निवी काकीने थांबवलं नसतं ना तर आई मला स्केलनी मारणार होती. काय? म्हणजे तू चुगली केलीस तर? अश्विनी, एक मिनिट. तू एक शब्द बोलायचा नाही तिला. असं काय करताय तुम्ही? हे बघा, मी तिची आई आहे. तिने काय करायचं, कसं वागायचं ते मी ठरवणार. ठरव ना, तूच ठरव. पण मी पण बाप आहे तिचा. आणि मुलांना त्यांनी कितीही चुकी केली ना तरी त्यांना मारायचं नसतं, समजून सांगायचं असतं. हेही सांगायला पाहिजे तुला. गुड नाईट बेटा. अभय, काही गराशी, जरा काही मारलं, जरा बोलले तर लगेच चुगली केलीस बाबाकडे. आई, मी चुगली नाही केली. जे खरं खरं होतं ना मी तेच सांगितलं बाबांना. आणि असीम बोलतो ना तेच बरोबर आहे. आपण चुकल्यावर मोठी माणसं आपल्याला शिक्षा देतात, पण जेव्हा मोठी माणसं चुकतात ना तेव्हा त्यांना कोणीच शिक्षा देत नाही. पण आई, बाबा तुला ओरडले म्हणजे तुला शिक्षा मिळाली. राशी, झोप. आता झोप. पुढे पुढे बोलायला हवंय फक्त. अच्छा, त्या असीमने भरवले का हिच्या डोक्यात? ती निवी तर निवी, आता तो असीम पण माझ्या मुलीच्या मनात काही बाई भरवू लागलाय का? बघतेच याला. काय रे, काय बघतोयस मोबाईलवर? हे बघ, मी सोशल मीडियावर तुझे ट्युशनचे व्हिडिओ टाकले होते, व्हायरल झालेत. खरंच? अगं खरंच काय, 2 मिलियन व्ह्यूज झालेत. असीम, एवढ्या लोकांनी बघितलाय हा व्हिडिओ? अगं ते सोड, तू कमेंट्स बघ. आपल्या ट्युशनची किती चर्चा चालू आहे. मला तर वाटतं आता मोठी बिल्डिंगच घ्यावी लागणार ट्युशन साठी. काय बघताय? तू हे बघितलंस का? हे बघ. क्या बात है निवी, 2 मिलियन व्ह्यूज. निवी, निवी म्हणून म्हणतोय मी, आपण मोठी जागा घेऊया भाड्याने. अजून मुलं येतील, क्लास वाढेल तुझा. निवी, अजून छान पद्धतीने शिकवता येईल ना तुला. ऐक माझं. धन्या, तसंही घरी खूप कठीण होत चाललंय.
दुसरी जागा बघितली तर खरंच बरं पडेल रे. तू म्हणालास तर थोडी रिस्क घेऊया का? खरंच हो धन्या. ये असीम आपली मोठी जागा येणार, खूप मजा येणार. काय ग, काय झालं, एकटीच उभी आहेस? हे बास झाला आता. खरंच बास झालं. माझ्या सहनशक्तीचा अंत झालाय आता. सगळ्यांच्याच. आई हो, आपल्याच घरात राहून ती निवेदिता आणि तो असीम माझं जगणं कठीण करतायत. माझं अगं मला तर चपला उचलायला लागले त्या मुलांच्या. कोण कुठली ते रस्त्यावरची मुलं आणि मी त्यांच्या चपला उचलते. आणि मला शिरा करायला लावला. त्या भिकारड्यांसाठी राबायला लावलं मला. आणि वर संशय घेतला माझ्यावरती. त्या असीमच्या हातून शिरा चाखायला लावला मला आणि मग दिला मुलांना. काय? नाहीतर काय. पण बास झाला आता. खरंच बास झाला आई. नाका तोंडाच्या वर पाणी जायला लागलंय. आता मी सहन नाही करणार. आता बघा मी काय करते ते. म्हणजे काय करणार आहेस? त्या दळबद्री भावा बहिणींचं जगणं आहे ना, मुश्किल करून टाकणार आहे मी. त्यांच्या आयुष्यात भूकंप आणणार आहे मी, भूकंप.